शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील कोतवाल पदाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून ही निवड तहसीलदार यांच्याकडून कथितपणे बोगस पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान दानोळीचे धनंजय यादव यांनी केलाय। त्यामुळे गावात चर्चेला उधाण आलं असून संपूर्ण निवड प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोतवाल पदाची भरती तहसीलदार कार्यालयामार्फत करण्यात आली होती, मात्र या निवड प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात येतोय। या निवडी संदर्भातील सखोल चौकशी करण्याचे मागणी अर्ज तहसीलदार हेळकर यांना करण्यात आला आहे। यावेळी काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले असल्याचे येथील शिवप्रतिष्ठान कार्यकर्ते धनंजय यादव यांनी सांगितलं। त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली। या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी माझ्या गैरहजेरीमुळे ही निवड प्रक्रिया पार पडली असून या निवडीत माझा कोणताही हस्तक्षेप नाही, या निवड प्रक्रियेची मी माहिती घेतो असं स्पष्ट केल्याचे यादव यांनी सांगितलं। त्यामुळे या प्रकरणातील जबाबदारी व प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत। सदरची बोगस कोतवाल निवडीची सखोल चौकशी करून निवड प्रक्रियेतील सर्व बाबींची पडताळणी करण्यात यावी, तसेच संबंधित कागदपत्रांची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होती। दरम्यान या प्रकरणाबाबत महसूल विभागाकडून अधिकृत चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। चौकशी अहवालानंतरच निवड प्रक्रियेबाबतचे आरोप व दावे कितपत सत्य आहेत हे समोर येणार आहे। या प्रकरणाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले। दरम्यान यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय यादव म्हणाले, दानोळी येथील कोतवाल पदाची चुकीच्या पद्धतीने निवड झाली आहे, याची चौकशी व्हावी व आरक्षणानुसार ही निवड प्रक्रिया होऊन योग्य उमेदवार या पदावर निवड करून दोषींवर कारवाई व्हावी असं यादव यांनी सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी दानोळीहून विजयराज जगदाळे।